हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते। आणि आता वाजलेत 5:30। मी जस्ट कॉलेजवरून आले, चहा वगैरे घेतला, राज झोपलाय आणि आता मी चालले पार्लरमध्ये छानसा हेअर कट करायचा आहे। ॲक्च्युली हेअर कट करायला ना काय प्रॉब्लेम झाला आहे, मी जी आधी हेअर कट केला होता ना त्याची आता ग्रोथ झाली आणि त्याने ना त्याला असा कुठला आकारच नाही राहिला आहे केसांना। त्याच्यामुळे फक्त एक थोडा शेप देऊन येणार आहे, कारण उद्या आहे माझा बर्थडे। कोणी असं नाही तर नाही, पण मी माझ्या बर्थडेला खूप एक्साइटेड असते। तर आता त्याच्यामुळेच चालले मी। मला ॲक्च्युली रविवारपासून जायचं चाललं होतं, पण सध्या लग्न सराई सुरू आहे आणि त्यांना रविवारपासून कंटिन्यू फोन केलं तर त्यांना ब्रायडलच होती त्यांच्याकडे, त्याच्यामुळे मग मी गेले नाही। आता त्यांना फोन केलं तर आता कोणी नव्हतं, तर म्हटलं चला पटकनी जाऊन येते। तर चला। तर आत्ताच आले कट करून घरी। तर आता कसे झाले तुम्ही सांगा आणि मला कसा दिसतोय ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। थोडेसे जर छोटे केले, कारण नाही का दररोजच्या धावपळीमध्ये ना त्यांच्याकडे लक्ष द्यायला जरा वेळ नाही मिळत। माझा विचार होता थोडेसे ठेवावी लेंथ, पण उष्णता पण इतकी आहे, इतका घाम येतो प्रचंड की त्यामुळे टाकले कट करूनच जाऊ द्या। तर चला आता घेऊ स्वयंपाकाचं वगैरे, बघू संध्याकाळचं काय आहे ते। तर आता इथं दुसऱ्या दिवशी 24 तारखेला बर्थडेच्या दिवशी तोच व्हिडिओ कंटिन्यू करते, कारण काल आल्यानंतर तर काय मग जेवण वगैरे केल्यानंतर ना काही वेगळं असं रुटीन नव्हतं, त्यामुळे मग तो व्हिडिओ मी पुढे कंटिन्यू नाही केला। तर आता 24 तारखेला कंटिन्यू करते। आता वाजलेत सकाळचे 9:30 आणि आता मी आवरले माझं सगळं, मी निघाले कॉलेजला आणि अजून पण मला त्यांनी विश नाही केला। ठीक आहे, पण मला प्रत्येक वर्षी माहिती असतं की त्यांच्या छोट्या छोट्या तारखा किंवा छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या नाही लक्षात राहत, त्यामुळं एवढं काही असं हे नाही आहे माहिती। पण आता थोड्या वेळाने कधी आठवण वगैरे आली, कुणाचं स्टेटस वगैरे जर पाहिलं तर मग त्यांच्या लक्षात येईल, मग करतील फोन वगैरे। आणि आज मी युनिफॉर्म नाही घातला, आज कलर साडी घातली आहे। स्वतःला तरी असा फील आला पाहिजे ना की बड्डे बाबा, कुणी नाही दुसऱ्याने फील करू दिलं तर ठीक आहे। तर चला आता 9:30 झालेत, निघते मी आणि संध्याकाळी 5 वाजता आल्यानंतर ना मग भेटते तुम्हाला। आणि आता सकाळी राहिलेला जो व्हिडिओ होता तर तो मी आता पुढे कंटिन्यू करते। 5, 5:15 वाजता 5:15च्या आसपास मी घरी आले। आता मी आवरलंय, कॉलेजच्याच 1-2 फ्रेंड्स आहेत स्टाफ, तर त्यांनी कॉफी शॉपमध्ये थोडं प्लॅन केलं आहे, तर तिकडे चालले आवरून। आणि म्हटलं सकाळी राहिलेला जो व्हिडिओ होता तर तो कंटिन्यू करून घेते। सकाळी मी तुम्हाला बोलले होते की त्यांनी मला विश केलं नव्हतं, त्यांचा मला फोन आला, मग छान एक व्हिडिओ वगैरे बनवला, तर मी इथं बाजूला दाखवते तुम्हाला। दिल ये मेरा तेरे दिल से जा मिला है, रब से जिसको मांगा तू वो सिला है, तकदीर जब से तुझसे जुड़ी है। पण तोपर्यंत मी वाट तर बघतच होते। आपण म्हणजे कसं होतं ना की आपण किती पण मॅच्युरिटी दाखवली की ठीक आहे लक्षात नसेल राहिले किंवा बाकी कुठले कारणं असतील, पण प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते की आपण त्या व्यक्तीकडनं कितीही नाही म्हटलं तरी मनाच्या एका कोपऱ्यात कुठंतरी त्या व्यक्तीकडनं अपेक्षा असतातच।
कोणाच्या आयुष्यात नवरा असेल, कोणाच्या आयुष्यात बायको असेल, कोणाच्या आयुष्यात आईवडील असतील किंवा अजून कोणी असेल, पण प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते की त्याच्याकडनं आपण कितीही नाही म्हटलं तरी अपेक्षा करतोच. ठीक आहे, चला असो झाल्या. एकदा त्यांना आठवण झाल्यानंतर ना ते बाकी सगळ्या गोष्टी करतात, पण आठवण होऊपर्यंतच फक्त. तसं कॉलेजमध्ये सेलिब्रेशन तर झालं, सगळ्या लेडीज स्टाफने वगैरे पण केलं. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे कंटिन्यू करते. त्यानंतर स्टुडंट्सने पण केक वगैरे आणला होता, तो पण व्हिडिओ मी पुढे ॲड करते. आणि आता परत चालले एका ठिकाणी. आता आवरले माझं, 5:45 झालेत. तर चला. परत आता आवरले, साडी वगैरे घातली आणि आता परत चालली ह्यांच्यासोबत बाहेर. ह्यांचे 1-2 मित्र आणि त्यांची फॅमिली आहे, तर आता तिकडे जायचे म्हणून परत साडी घातली. तर आता चला, ते थांबलेत बाहेर, पटकनी जाऊ. आणि आता आले घरी. आता वाजलेत 9:45 आणि आजचा दिवस माझा बर्थडेचा कसा गेला तो पण मी तुमच्यासोबत पूर्ण शेअर केलेला आहे. तर आता आजचा व्हिडिओ पण मी आता इथंच एंड करते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्या अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.